खेड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झित्राई मळा या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या आदर्श शिक्षिका स्नेहल संजीव भोर यांच्या ATM ॲक्टिव्ह टीचर्स महाराष्ट्र प्रकाशन निर्मित तिचा मुक्त कॅनव्हास या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा नुकताच खेड तालुक्यातील राजगुरुनगर या ठिकाणी दिमाखात पार पडलाय। या सोहळ्याचे अध्यक्ष पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे शिक्षण अधिकारी संजय नाईकडे, तर प्रमुख पाहुणे म्हणून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, आयुष मंत्रालय भारत सरकार या ठिकाणी कार्यरत असलेल्या योग प्रशिक्षक रचना सदाफुले फासाटे, अन्नीस राज्यकारणी महिला प्रमुख नंदिनी जाधव, कृतिशील शिक्षक महाराष्ट्र ATMचे राज्य संयोजक विक्रम अडसूळ, नारायण मंगलाराम उपस्थित होते। डॉक्टर श्रीपाल सबनीस यांनी कविता म्हणजे हृदयाची स्पंदने आणि उत्स्फूर्त भावभावनांचा ओघ असतो, तेच भाव कवयित्रीने आपल्या कवितेतून वाचकांसमोर सादर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय। मैत्री, नात्यांचे अनुबंध, निसर्ग सख्य हे भाव कवयित्रीने आपल्या काव्यातून सहजपणे उलगडले असल्याचे डॉक्टर सबनीस यांनी स्पष्ट केलंय। बातमी संकलन नितीन कांबळे, मुख्य संपादक आज 24 तास, खेड। खरं सांगायचं तर पूर भरून आलाय, इतका आनंद झालाय। आज 18 मार्च धुलिवंदनच्या मुहूर्तावर वातावरणात पळस पांगारा मुक्त कॅनव्हासच्या निमित्ताने उपस्थित असणारे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पिंपरी चिंचवड पुणेचे सन्माननीय गट शिक्षणाधिकारी श्री संजयजी नाईकडे साहेब, खेड तालुक्याचे माजी गट शिक्षणाधिकारी ज्यांनी खेड तालुक्याच्या शैक्षणिक प्रगतीचा आलेख अगदी उच्च शिखरावर नेऊन पाठीशी हात होता असे आदरणीय संजयजी नाईकडे साहेब, त्याचबरोबर माझ्या काव्यसंग्रहाला मनोहर प्रस्तावना देऊन परिसस्पर्श करणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सन्माननीय श्री डॉक्टर श्रीपाल सबनीस साहेब, आणि सरांनी खरंच मला अगदी मुलीप्रमाणे खूप छान असं मार्गदर्शन केलं, खूप सपोर्ट केला। भारत सरकारमार्फत मोरोक्को येथे योग प्रशिक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या सन्माननीय रचनाताई सदाफुले फासाटे, नाव सदाफुले आहे तशाच त्या नेहमी प्रसन्न चित्त असतात, नेहमी टवटवीत असतात। पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर दिगंबर दुर्गाडे येतच आहेत, अगदी थोड्याच वेळात येणार आहेत। अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य कार्यकारिणीच्या महिला प्रमुख सन्माननीय नंदिनीताई जाधव यांना संपूर्ण महाराष्ट्र हे अन्नीसच्या बुलेट राणी म्हणून सुद्धा ओळखतात। मॅडमनी जवळजवळ 237 महिलांचं जटनिर्मूलन केले आणि महिलांच्या उन्नतीसाठी अतिशय योगाचं मोलाचं काम त्यांचं आहे। अशा नंदिनीताई जाधव बार्शीला परत लवकर जाण्याची घाई असल्यामुळं माझं अध्यक्षपद मी नाकारून स्नेहलताईला विनंती केली होती की आपण मला लवकर बोलायची संधी द्या आणि ते लवकर जाता येईल। अत्यंत टापटिपीमध्ये सुंदर शिस्तीमध्ये आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। एका कविता संग्रहाचा प्रकाशन म्हणजे केवळ कविताच्या पुस्तकापुरतं ते मर्यादित नाही। कविता ही अंतःकरणाची स्पंदनं असतात, समाज जीवनाच्या गाभ्याला भिडणारी ती कळ असते। कुटुंब, समाज, राष्ट्र आणि विश्व या सर्वार्थाच्या सांस्कृतिक वास्तवाचं संचित म्हणजे कविता असते। आणि एका शिक्षिकेचं अंतःकरण ज्यावेळेस ओल्याचिंब भावना आपल्या अनुभूतीच्या रसायनातून ज्यावेळेस अभिव्यक्त होतात, त्यावेळेला त्यांच्या आईवडिलांचे संस्कार, त्यांच्या कुटुंबातून मिळणारं त्यांना बळ आणि त्यांच्या मित्र मैत्रिणी, सहाध्यायी या सर्वांच्या चर्चेतून होणारी त्यांची जडणघडण, या सर्वार्थाची अभिव्यक्ती आणि आविष्करण तिचा कॅनव्हास मुक्त या कविता संग्रहातून स्नेहलताईंनी अभिव्यक्त करण्याचा प्रयत्न केला। कवयित्री म्हणजे स्त्री जीवन जगणं आणि पुरुष प्रधान संस्कृतीच्या शापामध्ये जगणं ही अत्यंत तारेवरची कसरत असते। तिला माहेरही सोडवत नाही, तोडवत नाही आणि
सासरचा लळाही जपणं हे आवश्यक असतं. दोन कुटुंबाला जोडणारी ही एक स्त्री मातृत्वाच्या भूमिकेतून संबंध विश्वाकडे पाहण्याचा तिचा व्यापक दृष्टिकोन, जीवनाकडे पाहण्याची अत्यंत आशादायक अशा प्रकारची दृष्टी, सर्वार्थाचे कष्ट आणि सर्वार्थाची प्रतिकूलता एक स्त्री म्हणून लहान वयापासूनच भोगण्याची समाजाने केलेली सक्ती आणि त्यातून संस्काराच्या बळावर स्वतःची वाट स्वतः शोधत असताना या कवयित्रीनं कवितेच्या क्षेत्रामध्ये सत्याच्या निष्ठेमध्ये आणि संस्कृतीची केलेली पूजा ही माझ्या दृष्टीने अत्यंत महत्वाची अशा प्रकारची गोष्ट आहे. माझ्या माहितीवरून गेल्या वर्षी हे पुस्तक माझ्याकडे आलं होतं. 202 किंवा काहीतरी 3 क्रमांकाची पुस्तक, 203 क्रमांकाची ही प्रस्तावना आहे. मला माझाही समाधान वाटलं त्या गोष्टीचे की एका माझ्या मुलीच्या नावाच्या एका प्रतिभा संपन्न कवयित्रीच्या पुस्तकाला समृद्ध जीवन जाणीव ज्यांनी अभिव्यक्त केली त्या कवितेच्या पुस्तकाला ही प्रस्तावना देता आली. या प्रस्तावनेचे भाग्य असं आहे की त्यानंतर गेल्या वर्षभरामध्ये जवळजवळ 84 प्रस्तावना वाढल्या. म्हणजे आता परवाच्या दिवशी मी प्रस्तावना 287 पुस्तकाची पुण्याई. याचं कारण मी एक व्रत घेते की ग्रामीण भागातलं स्त्री पुरुष असतील, आदिवासी असेल, मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, हिंदू धर्मातल्या कुठल्याही जाती व्यवस्थेतील नव्या प्रतिभा असतील, त्या प्रतिभांच्या आविष्कारानं आपल्याकडनं जेवढं त्या अंकुराला 2 तांबे पाणी टाकून त्या अंकुर वाढवणं आणि त्या संबंध हिरवळीमध्ये संस्कृतीचं समाधान शोधणं, अधोरेखित करणं हे माझ्या आयुष्याचं मी कर्तव्य मानलं आणि त्याचं एक सुंदर अशा प्रकारचं फलित तुमच्या उपस्थितीमध्ये आणि या मंचावरच्या पाहुण्यांच्या सहभागातून आता सिद्ध होत आहे. गोड गोजरी गाली ललिता स्नेहलताईची कविता ही ज्यावेळेस आपल्या सासूच्या बाबतीमध्ये ज्यावेळेस ती अभिव्यक्ती करत होती, मला एक चांगला सुखद गोड धक्का बसला. सासू सुनेच्या छळणाऱ्या परंपरागत आदिम नात्याला आग लावून सासूलाच आई समजणारी आधुनिक काळातील 21व्या शतकातील ही पहिली सुनबाई आणि मला धन्यता वाटली. ती सुंदर अशा प्रकारची कविता मला महत्वाची वाटली. केवळ कवितेमध्ये सासूचं गौरव आपल्या नवऱ्याला बरं वाटावं म्हणून कदाचित या कवितेने केलं असेल अशी शक्यता होती. पण इथे आल्यानंतर मी अनुभवलं की म्हणलं आता स्नेहल ते आपल्या आई वडिलांना बोलवतात की आपल्या सासूला आणि सासऱ्याला बोलवतात. 1.5 फूट कंबर वाकलेली 80-90 वर्षाच्या घरातील सासरा एकदम ताठ आहे, पण पुरुष आहे ना, पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये त्याला काय आहे. पण ती माऊली मात्र नवऱ्याचं ओझं आणि संबंध समाजातल्या संबंध पुरुष वर्चस्वाचं ओझं वाहून ती माऊली वागली. संबंध चेहरा काळपट झाला, कष्ट करून आयुष्य संबंध प्रतिकूलतेमध्ये जगली आणि त्या सासू सासऱ्याचा सन्मान लेख मानण्याला सुरू केला. यापेक्षा आदर्श शिक्षकाचे आणि चांगल्या कवयित्रीचं दुसरं उदाहरण महाराष्ट्रामध्ये नाही. आणि म्हणून आमच्या या लेखबाईचं मी जाहीरपणाने अभिनंदन करणं मी माझं कर्तव्य मानतो. माझ्या माता भगिनी त्या आहेत, निदान त्यांच्याकडून एवढा जरी गुण घेतला, अर्थात त्यांच्या सासूबाई पण तेवढ्याच सोज्वळ असल्या पाहिजे, त्याशिवाय असे शब्द निघणार नाही. कोवळ्या अंतःकरणाची मायपणाची पावती आहे. सासू ज्यावेळेस माय म्हणून सुनेच्या वाट्याला येते त्यावेळेला काळजातून त्याची टाळी पडते आणि ही टाळी त्याची आहे. ते त्यांच्या कवितेमध्ये सासूबाई बद्दल लिहितात, शेतकरीन सासू माझी डोई गवताची वजी, शेती माळव पिकवी रोज ताजी ताजी भाजी. भाजी पिकवणारी, गवताचं ओझं डोक्यावर वाहणारी आणि त्या ओझ्यामध्ये जरा बोलणं बंद करावं, डोक्यावरचं ओझं वाहून कमर वाकलेली अशी सासूबाई आईच्या रूपात आपण अनुभवली. पुढे ते म्हणतात, सासू माझी ग लक्ष्मी. अगोदर त्या म्हणतात सासू माझी परीस, तिच्या हाताला ग यश,
मूठ जरी फिरकावली तरी पीक येई भरघोस. मूठ अशी फिरकावली बियाची तरी पीक भरघोस येतं. सासू माझी धुरंधर करी नियोजन थोर, पिका मागून घेई पीक उत्पन्न बी भरपूर. जे शेतीतलं शहाणपण एका कष्टकरी माऊलीच्या अंगामध्ये अंतःकरणामध्ये किती खोलवर रुजलेलं आहे, त्याची ही माय माऊली काळ्या माईचं सेवा करणारी ही अत्यंत सुंदर कष्टकरी अशा प्रकारची माऊली. पुढे त्या म्हणतात, सासू माझी ग लक्ष्मी दूध दुभत नाही कमी, गाया बैलांना गोठ्यात चाऱ्या पाण्याची बेगमी. लक्ष्मी मानण्यापर्यंत मी ठीक मानतो. एखादी सासू धुरंधर आहे, ती जहाबाज आहे, ती काय परीस आहे, उपमा चांगल्या दिल्या. लक्ष्मीची उपमा गरिबीतून जगणाऱ्या, भाजीपाला पिकवणाऱ्या, गवत वाहणाऱ्या सासूबाईला त्यांनी लक्ष्मी म्हटलेलं आहे. खरोखर त्या लक्ष्मी आहे. कष्टाच्या घामातून निर्माण झालेली संपत्ती आणि मिळणारा घास हा लक्ष्मीच्या तोडीचाच आहे आणि म्हणून त्यांच्या प्रतिमा उपमा बरोबर आहे. पुढे त्या म्हणतात, सासू माझी ग बाजेंदी तिला कष्टाची ग धुंदी, पार करून संकट सदा राही ती आनंदी. संकटावरती मात करणारी सासू आनंदाने जीवन जगते. छोट्याशा सुखामध्ये अति आनंद समाधान कसं मिळवावं याचं गणित त्या माऊलीच्या कष्टातून या सुनबाईने ग्रहण केलं. तिच्यातली शिक्षिकी पेशातली हुशार अशी स्त्री तिचं सासू पण मायमध्ये रूपांतरित करून ती अनुभवती. तिचं मातृत्व सुनेच्या अंतःकरणात आता ते आलेलं आहे आणि शेवटी ते म्हणते, सासू नव्हे ती माय माझी जशी घट्ट साय. ती सासू नव्हे माझी माय जशी मऊ घट्ट साय. माझ्या कितीक प्रश्नावर ती एकमेव अचूक उपाय. सासूचं हे मायपण अशा प्रकारचं दुर्मिळ चित्र, दुर्मिळ संसार चित्र. सासू ज्यावेळेस आई होते त्यावेळेला या पुस्तकाची अर्पण पत्रिका आईच्या नावानं, मोठ्या वडिलांच्या नावानं करत असताना त्यांच्या पतिराजांची निष्ठा ही अत्यंत जबरदस्त आहे. आजकालच्या आधुनिक स्त्रिया स्त्री मुक्तीच्या संदर्भामध्ये आपलं अभिव्यक्तीचं, विचाराचं, वागण्याचं, बोलण्याचं स्वातंत्र्य उपभोगत असताना नवऱ्याला वाऱ्यावर सोडण्याची एक फॅशन सुरू झालेल्या कालखंडामध्ये ही सुसंस्कारित अशा प्रकारची ग्रामीण मातीची कन्या स्नेहलताई भोर आपल्या नवऱ्याला पुस्तक अर्पण करते. यातल्या निष्ठा माझ्या महत्वाच्या वाटतात. कारण नवरा ही गुच्छ घेऊन तो संबंध पाहुण्यांच्या रंगवतलीमध्ये पाहुणचारामध्ये रमलेला मी पाहिला. ही जोडी जी आहे अशा प्रकारचं आपल्या बायकोचं मोठेपण समजून घेणारं शहाणपण प्रत्येक नवऱ्यात असेलच असं नाहीये. ह्या कवी आहेत पण ते उत्तम रसिक आहेत एवढं त्यांनी सिद्ध केलेलं आहे. बायकोची कविता नवऱ्याला जर कळत नसेल तर मग काय कठीण असेल. पण ते काय करतात मला माहित नाही, पण मला वाटतं शिक्षक गणितज्ञ आहेत का तुम्ही? गणितज्ञ शिक्षक. आता हे त्यांचं जे गणित आहे संसारिक गणित एवढं तरी या निमित्तानं तुम्हाला मलाही शिकण्यासारखं आहे. मित्र हो, या संबंध कवितेमध्ये देव कोटीतले आई वडील त्यांनी गौरविले, बहीण भाऊ आणि मित्रपणाचं नातं त्यांनी गौरविलं. त्याचबरोबर एकंदरीतच आजी आजोबा, मामी मावशी अशा प्रकारच्या तृप्तीचा अनुभव त्यांनी या संबंध सासर माहेर, मामा मामी, आजी आजोबा या सर्व नात्यातून त्यांनी स्वीकारल्या. नाती बेईमान झालेल्या कालखंडामध्ये आई वडील म्हातारे झाले म्हणून आउट हाऊस मध्ये ठेवणारे इंजिनियर, डॉक्टर मुलं किंवा घरात आडगळ नको म्हणून वृद्धाश्रमांची भरती करून कधीतरी 2-4 महिन्याला 2-4 रुपयाचे पैसे फेकून त्यांचं म्हातारपण क्रूर पद्धतीनं घालवण्यासाठी सक्ती करणारी जन्मात घातलेली मुलं आणि नवीन आलेल्या सुना विचित्र डोक्याच्या या सर्व वास्तवामध्ये स्नेहलताईनं नात्याचा बंध किती पवित्र असू शकतो, किती भक्कम असू शकतो. केवळ नवऱ्याचं नातं नव्हे, नवऱ्याचं नातं प्रत्येक बाईला, बायकोचं नातं प्रत्येक नवऱ्याला खुश करणारं असावं, आनंदित करणारं ही स्वाभाविकता आहे. खरी कमाई नवऱ्याच्या नंतरची आहे, मुलाच्या नंतरची आहे.
ज्या नवऱ्याला जन्म दिला ते आई वडील ते टाकाऊ कसे असू शकतात? त्यांचं वय जुनं झालं म्हणून ते टाकण्याची वस्तू असू शकते का? ती उपेक्षित ठेवण्याची वस्तू असू शकते का? आणि म्हणून मामा मामी पासून आजी आजोबापर्यंतचं नातं केवळ एक नातं नव्हे. सगळ्यात महत्वाची गोष्ट महाराष्ट्रातली किंवा भारतीय जीवनातली एखादी स्त्री ज्यावेळेस मित्र हा शब्द, मित्र ही संकल्पना ज्यावेळेस कवितेमध्ये आणते त्यावेळेला पहिला धडका, पहिली जी भीती बसते ती नवऱ्याला आणि सासरच्या लोकांना. हे काय? अशा प्रकारचे चंबू उठाचे पुढे येतात. पण मी स्नेहलताईचं सुदैव मानतो की त्यांचं सासर किती शिकलं याला महत्व नाही, पण ते सुसंस्कृत आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल, मैत्रीचा संदर्भ जो आहे आणि त्यांनी बीएडच्या 6 अध्याय लोकांना त्यांनी खूप म्हणजे सगळं श्रेय कवितेचं त्यांना दिलेलं आहे. मी पहिल्याच पॅरेग्राफमध्ये त्यांचे मतभेद व्यक्त केले की त्यांनी जर सगळं केलं तर तुमची कवितेचं श्रेय कुठे आहे माझा? तर अशा प्रकारची श्रेय देण्याची सद्भावना आणि नवऱ्याला काय वाटेल, पुरुषाला काय वाटेल, त्यांच्या मैत्रिणीही तेवढ्याच पात्र आहेत आणि त्यांना बहीण मानणारे त्यांचे मित्रही तेवढेच सुसंस्कृत आहेत. याबद्दल शिक्षण व्यवस्था सर्वार्थानं बरबटलेली आहे, प्रचंड भ्रष्ट आहे. अनेकांची आता वाईट चर्चेचा विषय म्हणजे शिक्षक झालेला आहे. त्यामुळे शिक्षण अधिकाऱ्यांची तारेवरची कसरत असते. या लोकांना सांभाळणं, त्यांच्यावरती संस्कार करण्यासाठी स्वतःही तेवढं शुद्ध चारित्र्याची भूमिका वरिष्ठांनी ठेवणं आवश्यक आहे. टीईटीच्या शिक्षकाच्या प्रकरणामध्ये काय हेडगा पेटला आणि किती आग लागली आणि अख्खं शिक्षण क्षेत्र किती बदनाम झालं मास्तरांच्या पराक्रमामुळे. मास्तर केवळ मार्क वाढून आणि खोटे कागदपत्र रंगून नोकऱ्या मिळवत नाही. शिक्षक लोक बऱ्यापैकी काही प्रमाणामध्ये प्रचंड काही दारू पिण्यामध्ये आहेत. शिक्षिका आता नव्या शिक्षका आधुनिक काळातल्या बिडी सिगारेट उडून दारूचे ग्लास विसवत आहेत. अनेक लफडेबाजी शिक्षकांच्या पेशात त्यांना संबंध पेशा बदनाम करण्यासाठी आक्रमक झालेली आहे. अशा कालखंडामध्ये शिक्षकी पेशाचं मूल्य आणि महत्व जपताना आपल्या संबंध शिक्षण व्यवस्थेचे मूल्याची संबंध अभिव्यक्ती कवितेच्या माध्यमातून करताना स्नेहलताईंनी कृषी संस्कृती जपलेली आहे. आणि त्याचा विचार करत असताना करा विचार बियाणाचा, बिमोड केला गावठीचा, आता नाद लागला हायब्रिडचा. नव्या संस्कृतीमधलं तुमचं जे काही हायब्रिड बियाणं आलेलं आहे हे बियाणं ते सुभाष पाळे आणि दुसरे जे स्वामीनाथन या 2 वादामध्ये आज मी जात नाही, पण हे जे नवीन अशा प्रकारची संकल्पना हायब्रिडच्या रूपाने आलेली आहे आणि जुनं जे बी आहे ते मागं पडलेलं आहे. हे कुठेतरी गणित चुकतंय म्हणून सेंद्रिय शेतीकडे आपण पुन्हा वळतो आहोत. सुभाष पाळे हे फार मोठे विद्वान नसतील पण कृषी संस्कृतीतला एक विद्वान कृतिशील अशा प्रकारचा कैवारी म्हणून सेंद्रिय शेतीच्या संदर्भातलं त्याचं नाव महत्वाचं आहे. अशा प्रकारच्या या बियाणाचं जे काही महत्व आणि मूल्य आहे एकूण संस्कृतीमधलं आणि एकूणच हायब्रिड संस्कृती, विचाराची हायब्रिड, बियाचं हायब्रिड, संस्कृतीमधल्या संचिताचं हायब्रिड, पण हे जे जोड आहे, हे जे रिमिक्स आहे, हे बियाणाच्या बाबतीमध्ये, विचारांच्या बाबतीमध्ये आपल्याला तपासून घ्यावं लागेल. जुन्यातलं जे सोनं पण आहे ते स्वीकारावं लागेल. असा काहीसा विचार स्नेहलताई मांडू पाहतात आहे. नवऱ्याच्या मैत्रीमध्ये, सासू सासऱ्याच्या भावाच्या मैत्रीमध्ये, सहकारी प्राध्यापकांच्या शिक्षकांच्या मैत्रिणीच्या मैत्रीमध्ये किंवा सर्वच समाजाच्या सर्व धर्म वजा करून, धर्माच्या भिंती वजा करून, जातीच्या भिंती वजा करून त्यांनी जी नावं त्यांच्या मनोगतात घेतली, त्यांच्या प्रास्ताविकात घेतली, हे एकाच जातीचे मित्र आणि मैत्रिणी नाहीत. अशी धर्मातीत मैत्री, देशातीत मैत्री आणि माणसाच्या माणूसपणाला प्राधान्य देणारी, माणुसकी जगवणारी, माणुसकीचा गहिवर पेरणारी मैत्री हीच खरी श्रेष्ठ मैत्री आहे. तिने व्यक्तिगत जीवनही सुखी होतं, समाज जीवनही समृद्ध होतं आणि विश्वाचं जीवन जर समृद्ध करायचं असेल, जगामध्ये शांतता नांदून विकास करायचा असेल तर सर्व युद्ध संपवून अण्वस्त्र बंद करून नवे हिटलर त्याला काय आत्महत्या करण्यासाठी भाग पाडून किंवा त्याला गोळ्या घालून ठार करून अण्वस्त्र कायमचे बंद, युद्ध कायमचं बंद. कारण माणसाची मैत्री हीच खरी शेवटची मैत्री आहे. त्या मैत्रीमध्ये सर्वांना समाधान मिळतं. सर्वांच्या विकासाची अट म्हणजे ती मैत्री. या विश्वात्मक मैत्रीचे संदर्भ संतांनी पेरले, महापुरुषांनी गिरवले. त्याच वारशामध्ये आमची ही भगिनी एका सुंदर तत्वज्ञानाला आपले अर्पण करून समर्पित होऊन
मानवतेचं तत्वज्ञान मैत्रीच्या रूपानं सांगू पाहते. या मैत्रीचा साक्षीदार म्हणून माझ्या भगिनी, आमचे बंधू भगिनी आणि आमचं संबंध सन्माननीय व्यासपीठ या ठिकाणी हजर आहे. याबद्दल सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि मला पुढे जायचं असल्यामुळं क्षमा मागून मी सर्वांना शुभेच्छा देऊन माझे भाषण संपवतो.